हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शवविच्छेदनाचं रहस्य. पुण्यातील सरकारी रुग्णालय. गर्दी, हॉर्नचे आवाज, रुग्णांचे आक्रोश आणि डॉक्टरांच्या सततच्या पावलांचा आवाज. त्या रुग्णालयाच्या तळमजल्यावर शवागार होतं. थंडगार हवेत लोखंडी कपाटांमध्ये मृतदेह ठेवलेले असत. प्रत्येकावर एक टॅग, एक नंबर आणि त्याच्यामागे दडलेली एक कथा. त्या दिवशी एक अपघात झाला होता. रात्री 12च्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरून एक कार उलटली. पोलिसांना घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. कागदपत्र पाहता मृत व्यक्तीचं नाव सिद्धार्थ देशमुख असं दिसलं. तो एका नामांकित उद्योगपतींचा मुलगा होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील सरकारी रुग्णालयात आणला गेला. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे रिपोर्ट तयार केला, पण खरी कहाणी अजून सुरू व्हायची होती. सिद्धार्थचे वडील उद्योगपती रघुनाथ देशमुख शवविच्छेदन अहवाल वाचून थरथरले. अहवालात लिहिलं होतं, मृत्यू डोक्यावर झालेल्या गंभीर मारामुळे झाला. अपघात नव्हे तर ठरवून केलेला प्रहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे वाचताच देशमुख कुटुंब हादरलं. कारण सिद्धार्थचं अपघातात निधन झालं असं पोलीस सांगत होते, पण अहवाल मात्र खुनाचा इशारा करत होता. देशमुखांच्या घरी वातावरण बदललं. आई सतत रडत होती, पण बहीण संपूर्ण धक्क्यात होती. पण दुसऱ्या दिवशी अचानक एक धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ घरी परतला. सिद्धार्थ स्वतः पायावर चालत घरी आला. "मी ठीक आहे, मी जिवंत आहे," तो म्हणाला. घरच्यांना धक्का बसला. "मग शवागारात ज्याचा मृतदेह पडला होता तो कोण?" पोलिसांनाही संभ्रम झाला. कारण घटनास्थळी मिळालेलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वॉलेट हे सिद्धार्थचंच होतं. मग खरं काय? शवविच्छेदन अहवालावर सिद्धार्थचं नाव होतं, पण मृतदेह मात्र त्याचा नव्हता. पोलीस इन्स्पेक्टर पाटील यांनी तपास सुरू केला. "देशमुख साहेब, तुमचा मुलगा जिवंत आहे हे खरंच मोठं चूक आहे. पण मग काल रात्री ज्याचा मृतदेह आम्हाला मिळाला तो कोण होता?" डॉक्टरांकडे अहवाल विचारण्यात आला. डॉक्टर म्हणाले, "मृतदेह ओळखण्यास फार अवघड होता. चेहरा पूर्ण जखमी, त्यामुळे आम्ही कागदपत्रांवर आधार ठेवला." सिद्धार्थ पुढे आला. "मी काल रात्री त्या रस्त्यावरून जाणार होतो, पण अचानक मला एक मित्र भेटला आणि मी वेगळ्या रस्त्याने गेलो. बहुतेक माझं वॉलेट आणि लायसन्स कुणीतरी चोरी केलं असावं." प्रश्न अजूनच गंभीर झाला, कारण मृतदेह ओळख पटत नव्हती आणि त्याच्या खिशात सिद्धार्थचीच ओळखपत्रं होती. पोलिसांनी बोटांचे ठसे तपासले. काही दिवसात समजलं की मृतदेह अभिजित सावंत नावाच्या तरुणाचा होता. अभिजित एक मध्यमवर्गीय तरुण. IT कंपनीत नोकरी करत होता, पण तो सिद्धार्थच्या सोबत काही दिवसांपासून दिसत होता. हे ऐकून देशमुख कुटुंबात खळबळ माजली. "सिद्धार्थ, हा अभिजित तुझा मित्र होता का?" सिद्धार्थ थोडा थांबला, मग म्हणाला, "हो. आम्ही ओळखीचे होतो, पण तो माझ्या मागे का फिरत होता हे मला माहीत नाही." तपास पुढे गेला तसा एक वेगळाच धागा समोर आला. अभिजितने काही दिवसांपूर्वी विमा काढला होता आणि त्यात लाभार्थी म्हणून सिद्धार्थचं नाव होतं. हे बघून पोलिसांना संशय आला. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले, "सिद्धार्थ, तू काहीतरी लपवत आहेस. तुझ्या नावावर त्याचा विमा आणि त्याच्याकडे तुझं वॉलेट." सिद्धार्थ घाबरला. मग हळूहळू सत्य उलगडलं. सिद्धार्थ आणि अभिजित यांची मैत्री कॉलेजपासून होती, पण नंतर पैशावरून आणि नोकरीवरून त्यांच्यात दुरावा आला. अभिजितला वाटत होतं की सिद्धार्थच्या आयुष्यामुळे त्याला नोकरी आणि यश मिळत नाही. त्याने एका योजनेत सिद्धार्थला फसवायचं ठरवलं.
अभिजितने सिद्धार्थची ओळखपत्र चोरली आणि अपघात घडवून आणला. उद्देश होता सिद्धार्थचं नाव मृत्यू अहवालात यावं आणि त्यानंतर तो स्वतः कुठेतरी गायब व्हावं. विम्याचा पैसा सिद्धार्थच्या नावावर असल्यामुळे तो त्याच्याकडून मिळवता येईल असा त्याचा डाव होता. पण नशिबाने तोच अपघातात मरण पावला. सिद्धार्थ जरी वाचला होता तरी त्याच्या मनात अपराधीपणाचं ओझं आलं. तो म्हणाला, माझ्या श्रीमंतीसाठी, माझ्या यशासाठी कुणाचं आयुष्य एवढं त्रस्त झालं? तो मेला, पण कारण मीच ठरलो. देशमुख कुटुंबालाही धक्का बसला. त्यांनी ठरवलं की अभिजितच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करायची. शवविच्छेदन अहवाल त्याने सुरुवातीला गोंधळ निर्माण केला होता. त्यानेच अखेरीस सत्य बाहेर काढलं. त्या रुग्णालयाच्या फाईलमध्ये अजूनही ती केस नोंदलेली होती. शवविच्छेदन अहवाल, नाव सिद्धार्थ देशमुख, पण मृतदेह दुसऱ्याचाच होता. आणि ही नोंद कायमची एक इशारा ठरली. मृत्यूच्या गोष्टीतही कधीकधी जिवंत माणसाचं नाव लिहिलं जातं आणि जिवंत राहूनही माणूस मनातून मृत होत जातो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.